सावधान, कारण अजून धोका टळलेला नाहीये। आणखी 2 दहशतवादी दिल्लीतच लपून बसल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। तपास यंत्रणा कमालीच्या सतर्क आहे। लपून बसलेल्या अतिरेक्यांसाठी शोध मोहीम सुरू आहे। तर सोमवारी सायंकाळी 6:52 दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ भीषण असा स्फोट झाला, ज्या स्फोटामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला तर 20हून अधिक जण जखमी झालेत। तर त्यानंतर भारतातील तपास यंत्रणा या अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळालं होतं। नंतर अजूनही हा धोका मात्र टळलेला नाही असा संशय सध्या व्यक्त करण्यात येतोय। आणखी 2 दहशतवादी दिल्लीतच लपून बसल्याचा संशय। तपास यंत्रणा कमालीच्या सतर्क आहे। या लपून बसलेल्या अतिरेक्यांसाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। तर दिल्ली पोलीस असतील, त्याचबरोबर NIA असेल, यांच्याकडून या लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध सध्या घेतला जातोय। खरं तर दिल्ली पोलिसांसमोर आणि त्याचबरोबर NIA समोर मोठं आव्हान आहे, कारण पांढरपेशा अतिरेक्यांकडून हे स्फोट घडवले जात आहेत। त्यामुळे या दहशतवाद्यांचा शोध आता कशा पद्धतीने घेतला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर फक्त दिल्ली नाही तर संपूर्ण देशभरात हाय अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। तर दहशतवादी दिल्लीतच लपून बसल्याचा संशय हा व्यक्त केला जातोय। तपास यंत्रणांकडून या लपून बसलेल्या अतिरेक्यांचा शोध घेतला जातोय। तर दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा असेल या हाय अलर्टवर आहे। तर लाल किल्ला सुरक्षेच्याच कारणास्तव बंद करण्यात आलेला आहे। पर्यटकांसाठी लाल किल्ला बंद आहे। तर देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर आता या सुरक्षा यंत्रणांकडून कशा पद्धतीने दिल्लीमध्ये लपून बसलेल्या या आणखी 2 दहशतवाद्यांचा शोध घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।